अगदीच अनंत सर, तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल तुमचे धन्यवाद। विरोधी पक्षनेत्या पदाशिवाय आता ही विधानसभेची संपूर्ण कामकाज चालेल का या संदर्भात अनंत कळसे सर यांनी महत्त्वाचं विश्लेषण लोकशाही मराठी सोबत बोलताना केलेलं आहे। आणि एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट करण आपल्यापर्यंत पोहोचतंय। काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का। करण, नक्कीच एक मोठी बातमी त्या विदर्भातले काँग्रेसचे एक मोठे नेते असे चेहरा असले माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा तिवसा विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे। माजी मंत्री असलेल्या यशोमती ठाकूर यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे। विदर्भात हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे। तिवसा विधानसभा मतदारसंघामध्ये यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला आहे। त्यामुळे काँग्रेसमध्ये देखील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसतोय। अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघात यशोमती ठाकूर, जो तिवसा यशोमती ठाकूर यांचा बालेकिल्ला होता, तो बालेकिल्ला यंदा ढासळल्याचं चित्र स्पष्ट होतंय। तर महत्त्वाची बातमी, काँग्रेसचे रमेश चन्नीथला मुंबईत दाखल झाले आहेत। मात्र अजित पवारांच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट ही दृश्य देखील आपण पाहतोय। अजित पवारांनी माध्यमांशी बोलणं टाळले।